England, Yes, I remove my hat. She say remove the hat, please. Yeah. So can we come this way? come. आता आपले डोळे बंद करून घेऊ. शांतपणे आपलं चित्त आतमध्ये घेऊ. बाहेर काय झालं सगळं विसरून जावं. आता आपण मनातल्या मनात प्रार्थना करणार आहोत. श्री माताजी कसं सांगायचं. डोळे बंद. आता विचार न करता पूर्णपणे निर्विचार व्हायचं आहे आणि आपले हाताचे दोन्ही तळव्यांवरती काय जाणवत आहे हे बघायचं. दोन्ही हातावरती तुम्हाला काही थंड गार एका हात हे थंड चैतन्य खरं आहे का. हातावरती जाणवत असेल तुम्हाला थंड गार. आपल्या गावाच्या शेजारी सुरू आहे. या ठिकाणी भाईदाडी नावाचा भाग आहे. तिथे मला वाटतं 5-6 दिवस हा कॅम्प चालणार आहे त्यांचा. ते जे सहयोगी आहेत ते तुम्हाला सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि त्या सहयोगाची अनुभूती देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. या सर्व मान्यवरांचं मी आपल्या सर्वांच्या वतीने स्वागत करतो. मुख्याध्यापकांना विनंती करतो की त्यांनी या सर्व मान्यवरांना गुलाब पुष्प देऊन त्यांचं यथोचित स्वागत करतो. कसं आहे तुमचं दिवस आज. चांगलं चालू आहे. येस. कसे सगळे मस्त. येस. सो आज आपण जसं त्यांनी सांगितलं की आता इंटरनॅशनल सहयोग सेमिनार आहे तर आम्ही तिथूनच आलो आहो आणि खूप सारे कंट्रीजमधून लोक आले आहेत जसं की इटली, रोमेनिया, नेपाळ, UK, अमेरिका. सो आज आम्ही तुम्हाला हे छोटंसं एक्सपेरिमेंट आणि एक्सपिरियन्स शेअर करणार आहोत आणि आपण सगळे करूया. ठीक आहे. सो स्टार्टिंग आपण काय करूया की काही कॅप वगैरे टोपी घातली असेल तर ती काढून ठेवूया आपण. आत्मसाक्षात्कार प्रदान करा. हात परत मांडीवरती घ्यायचा. टाळूवरती टेकवायचं. हात पूर्ण टेकवायचा. चित्त पूर्ण टाळूवरती आणि परत प्रार्थना करायची. सगळं खरं आहे का. श्री माताजी हे परम चैतन्य खरं आहे का. आपल्या हातावरती थंड गार जाणवत असेल त्याच्याकडे लक्ष द्यायचं. पूर्णपणे शांत व्हायचंय. मनात कोणतेही विचार नाही. ओके. आता ज्यांना कोणाला थंड चैतन्य नाही तर थंड वारं थंड वाटलं असेल त्यांनी हात वरती करा. टाळूवरती नाही तर दोन्ही हातांवरती. थंड वाटलं असेल त्यांनी हात वरती करा. सगळ्यांनाच वाटलं.
Jai Shri Mataji. Thank you for the principal and all the staffs who allow us to give this opportunity. And I would like to request how you feel and how the staff feel about this Kundalini Rising. We feel very proud you visited our school. This is a remote area or rural area school, and from different type of countries you visit our school. Okay, thank you.